अंजली दमानिया यांनी मुंडे बंधू भगिनीच्या समर्थकांकडून आपल्याला धमक्यांचे फोन कॉल येत आहेत असा आरोप करत पोलीस कारवाईची मागणी केलेली आहे। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या अंजली दमानियांनी आता फोनवरून धमकी, घाणेरडे मेसेजेस आणि शिव्या शापांची लाखोली वाहिली जात असल्याचं सांगितलंय। त्याबद्दल पत्रकार परिषद घेत दमानियांनी सारांवर गुन्हे दाखल करण्याची ही मागणी केली आहे। मी कुठे समाजाला एक चकारी शब्दाने म्हटलं, त्यानंतर मी एक नाही 2 ट्वीट केले। तुम्ही एक तरी ट्वीट वाचलेत तरी का मला आधी सांगा। नाही, आमचं लक्ष आहे ना त्याच्यावरती। कशावरती आहे? आपण जे समाजसेवक आहे, आपलं काम काय आहे की समाजामध्ये। आता माझं काम काय आहे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला। माझं काम काय आहे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये। असे नंबर्सवरनं मला जी कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं। संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक तासाचं म्हणते। मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेलं आहे। माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखे जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। दमानियांच्या दाव्यानुसार त्यांना रोज 700 ते 800 फोन येत आहेत, ज्यामध्ये अश्लील शेरेबाजी आणि धमक्या देणं सुरू आहे। कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार। सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते। हे सुनील फड बघा त्यांचे, आणि त्याच्यावर त्यांच्या आणि एक माणसांनी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हे सगळ्यांनी बघायला हवं। हे सुनील फड, आय सपोर्ट वाल्मिक कराड, हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा काय ते शिकवणार। मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होम मिनिस्ट्रीला द्यावी लागतील, कारण का अंजली दमानिया एक महिला आहेत, अनेक वेळा अनेक प्रश्नांसाठी त्या लढलेल्या आहेत आणि त्यांना जर असे काही मेसेजेस वगैरे येत असतील तर तातडीने अंजली दमानियांना सिक्युरिटी दिली पाहिजे। एक वेळ माझी काढून घ्या, पण अंजली दमानियांना द्यावी, कारण मला असं वाटतं की आता त्यांनी जी प्रेस घेतली आहे ही चिंताजनक आहे। बीडच्या गुन्हेगारीवर बोट ठेवत अंजली दमानियांनी बिंदू नामावलीची मागणी केली आहे। नोकर भरतीचं आरक्षण कशा प्रकारे असावं हे बिंदू नामावलीनुसार ठरवलं जातं। त्यात आरक्षणाच्या आधारावर प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं का याचीही तपासणी होते। मात्र बीड जिल्ह्यात अनेक सरकारी पदांवर एका विशिष्ट वर्गाचेच लोक कसे काय भरती झाले असा सवाल दमानियांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।